असतात तर ते बॉडी अर्थ झालेले असतात आणि याची आपल्याला माहितीच नसते. कारण शेतकऱ्यांना काही विषयच नाही ना. शेतकरी काय म्हणणार, जर तुम्ही सप्लाय दिल्यानंतर ज्यावेळेस तुमचा मोटर पाणी फेकत असेल तर कोणीच म्हणणार नाही की ही मोटर फॉल्टी म्हणून, ही मोटर बॉडी अर्थ हे कोणीच म्हणणार नाही. आपल्याकडे अहमदाबादी मोटर म्हणून एक प्रकार असतो, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल. अहमदाबादी मोटर काय असतात, ते कधी कधी 2 फेजवरही चालतात, बरोबर आहे का? हां, लो व्होल्टेजवरही चालतात. आता होतं काय माहिती आहे का, बऱ्याचदा या मोटर काय झालेल्या असतात, बॉडी अर्थ झालेल्या असतात आणि त्या बॉडी अर्थ झाल्यामुळे काय होतं, तुमचा जो तुमची जी डीपी असते तर ती डीपी जळते. बऱ्याच ठिकाणी असं होतं की या गोष्टीकडे कोणी लक्षच दिलं जात नाही, म्हणून एकाच ठिकाणी एकाच जागेवर 2-2, 3-3 डिप्या फेल होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, ज्यावेळेस आम्ही असं साईटवर जायचो, मी ज्यावेळेस तिकडे श्रीरामपूरच्या ऑफिसमध्ये काम करायचो, डिप्या दुरुस्तीच्या ऑफिसमध्ये, तर त्यावेळेस ज्यावेळेस असं रिपीटेड फेल्युअरचे प्रकरण यायचे, तर ज्यावेळेस आम्ही तिथे प्रत्यक्ष जायचो, मित्रांनो, एक ट्रान्सफॉर्मर जर रिपीटेड फेल झालेला असेल तर त्या डीपीवरच्या 50 ते 60% मोटर ह्या बॉडी अर्थ सापडलेल्या आहेत. कोणाला बघायचं असेल तर माझ्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे, पर्सनली तुम्ही येऊन भेटा, मी तुम्हाला त्याचं रेकॉर्ड दाखवतो. एक डीपी जर नादुरुस्त झालेली असेल तर तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा, 50 ते 60% मोटर ह्या बॉडी अर्थ झालेल्या असतात. बॉडी अर्थ झालेल्या मोटर आहेत, परंतु त्या मोटर पाण्याचा उपसा करत असतात बरं का. म्हणजे आपण असं डोळ्याने बघितलं तर आपल्याला ते कळणारच नाही की अरे ही मोटर बॉडी अर्थ आहे. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण मोटरचा मेगर नावाचं एक छोटंसं मशीन असतं, त्या मशीनवर ज्यावेळेस आपण ते चेक करू तर त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की ही मोटर जी आहे तर ही बॉडी अर्थ झालेली असते. आता ते कसं शोधायचं, मोटर बॉडी अर्थ झालेली आहे की नाही आहे? साधा सरळ विषय, ज्यावेळेस तुमची डीपी फेल होईल, एकदा फेल झाली ठीक आहे, जाऊ दे, आता काही का कारण असे ना ते फेल आहे, परंतु ती फेल झाल्यानंतर परत दुसरी डीपी आल्यानंतर ती लगेच फेल होणे हे काळजी घेणे हे आपल्या हातात असतं. याच्याकरता काय करायचं, आपल्या गावातला जो वाइंडर असतो, चांगला वाइंडिंग करणारा, मोटर वाइंडिंग करणारा, किंवा आमच्या प्रवीण शिंदेला वगैरे सांगितलं तर आम्ही एखादा माणूस तुम्हाला सजेस्ट पण करू, ज्याच्याकडे मेगर नावाचं मशीन असतं. एकदा डीपी फेल झाली की सगळ्यात अगोदर काय करायचं, त्या डीपीवरच्या सगळ्या मोटर बॉडी अर्थ आहेत का नाही हे मेगरच्या साहाय्याने तपासायचं. जर मोटर बॉडी अर्थ असेल, सरळ ती मोटर दुरुस्त करून घ्यायची. कारण का बरं, अख्ख्या डीपीवर एक जरी मोटर तुमची बॉडी अर्थ असेल ना तरी ती डीपी पुन्हा फेल होते. एका मोटरमुळे बाकीच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्रास होतो आणि ती मोटर तर तुम्हाला आज नव्हतं दुरुस्त करणंच आहे, मग टाळाटाळ कशाला करायची? झाली, फॉल्टी आहे, तुमची मोटर दुरुस्त करून घेणे, त्याच्याशिवाय ती वापरणे नाही. याच्यात मग गावातल्या ज्या तुमच्या डीपी असतात त्या डीपीच्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं पण त्याच्यात ते सहकार्य लागतं आणि प्रत्येकाने प्रामाणिकपणे ते प्रयत्न केले तर ती गोष्ट होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा विषय येतो तो थोडासा जरा क्रिटिकल आहे. आपल्याला कोणाला म्हणजे जनरल असं असतं की कोणालाच ते विषय नको असतात. ते विषय म्हणजे वीज चोरी आहेत. पोलीस साहेब पण मागे बसलेले आहेत. आज तुम्हाला सांगतो बरं का पोलीस साहेब, पोलीस दादा, आज विषय असा आहे, आमचे जे फीडर आहेत ना, या फीडरवर 60% लॉस आहे. 60% लॉस म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, 60% चोरी या आपल्या भागात आहे एका फीडरवर. आणि हे जे फीडर आहेत हे फीडर सगळीकडे आहेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, विनाकारण तर सगळ्यांना माझी एकच विनंती असेल की तुम्ही सगळ्यांनी कोटेशन घ्या आणि वीज चोरी टाळा. कारण त्याच्यात मग पुढे नंतर कारवाई करावी लागते. कारवाई केल्यानंतर कसं होतं, शेवटी आता हे आपलेच लोक आहे, आपल्याच लोकांवर कारवाई करायला मला तरी आवडणार नाही, परंतु नाईलाज असतो, मला कुठली गोष्ट करायला लावू नका. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती राहील की तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट घ्या. आणि त्याच्यानंतर पुढचा विषय आहे तो म्हणजे सोलर. आपल्याला मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना या योजनेअंतर्गत आपण सोलर पॅनल तयार करतोय. तर सोलर पॅनल चं जो आपल्याला सबस्टेशन तयार करायचं त्याच्यासाठी आपल्याला एकंदरीत 10 एकर एवढ्या क्षेत्राचा सरकारी गट लागणार आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की आणि आपले जे पदसिद्ध अधिकारी आहेत त्यांना पण माझी विनंती असेल की या योजनेसाठी 10 एकरचा सरकारी गट जो शक्यतो प्लेन जागेवर असावा तर तो आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.
माझे